पुणे सोलापूर महामार्गावर थरार 15,000 लिटरचा पेट्रोलने भरलेला टँकर पेटला। सकाळच्या गर्दीच्या वेळी पुणे सोलापूर महामार्गावर सोमवारी शेवाळवाडी चौकाजवळ एका पेट्रोल टँकरला अचानक आग लागली। टँकरमध्ये तब्बल 15,000 लिटर पेट्रोल आणि 5,000 लिटर डिझेल होते। त्यावेळी मोठा स्फोट होण्याची शक्यता असतानाच चालकाने प्रसंगवधान ठेवून वाहन रस्त्याच्या कडेला थांबवून बाहेर पळ घेतला। स्थानिकांच्या माहितीनुसार टँकर सोलापूरकडून पुण्याकडे येत असताना अचानक केबिनमधून धूर निघू लागला। काही सेकंदातच समोरचा भाग जळायला सुरुवात झाली। आग वेगाने पसरताच महामार्गावरील वाहतूक दोन्ही बाजूंनी थांबवण्यात आली। घटनास्थळी अग्निशमन दल आणि पोलीस तातडीने दाखल झाले। जवळपास तासाभराच्या जोरदार शर्थीनंतर आग नियंत्रणात आणण्यात आली। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र टँकर पूर्णपणे जळून राख झाला। प्राथमिक तपासात शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे। ही घटना पुन्हा एकदा इंधन वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरली आहे।